बागुल वर्ल्ड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्याला भेट देणार आहोत। बदलापूर स्टेशन वरून खरवई नाक्याकडे जाताना पुढे गेल्यानंतर जोवेली गाव दिसतं। जोवेली गावावरून आपण साइडने वळत गेल्यास आपल्याला कोंडेश्वर धबधब्याकडे जायला मिळते। चला मग माझ्यासोबत कोंडेश्वर धबधब्याला। आता आपण येऊन पोहोचलोय इथल्या छोटेखानी भोज धरणावरती। हे भोज धरण पावसाळ्यामध्ये तुडुंब भरून वाहत असतं आणि साधारणतः फेब्रुवारी ते मार्च पर्यंत इथे पाणी असतं असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे। तर चला पाहूया भोज धरण। आता आपण कोंडेश्वरच्या धबधब्याजवळील मंदिरात आलेलो आहे। कोंडेश्वर मंदिरात आपण सध्या उभे आहोत। आपण ह्या मंदिराबद्दलची जी माहिती आहे, ती ख्याती आहे, ती आपण येथील ग्रामस्थांकडून जाणून घेऊया। साहेब, जरा तुम्ही तुमची ओळख करून द्या प्रत्येकाने आणि जरा थोडंसं मला या मंदिराबद्दल, जागृत देवस्थानाबद्दल काय माहिती आहे ती तुम्ही मला जरा थोडक्यात सांगा। प्रत्येकाने एकेकाने सांगितलं तरी चालेल। माझं नाव विष्णू म्हात्रे, आम्ही इथे राहणार आहे। हा पुराणी काळातील मंदिर आहे, पांडव काळातली।
इथे मोठे धबधबे आहेत 2. आणि त्याच्यानंतर इथे पहिले वाघ यायचे. पुढे इथे किल्ला आहे मोठा शिवाजी महाराजांचा. तिथे शिवाजी महाराजांचे घोडे यायचे. इथे पाणी प्यायला कुंडावर तोफा आहेत तिथे वरती. आणि पर्यटन स्थान आहे तिथे मोठं. वरती जायसाठी रस्ता आहे. चढायला लागतो वरती, दोर लावून बांधून चढावं लागतं. म्हणजे हे साधारणतः कुठल्या काळातलं असेल? पांडव काळात आहे. महिने पाणी असते कुंडात. ते कुंडात 12 महिने पाणी आणि ते पण पाणी एकदम शुद्ध पाणी होतं, पिण्याचं पाणी एकदम. मग ह्या देवस्थानाची जी देखभाल केली ती कोणी केली? दिगंबर अच्छा, ह्या महाराजांनी ती ह्या इथल्या जागेची म्हणजे देखभाल केली. त्यांचा पण घोडा होते. अच्छा, घोडा होता, गाया होत्या. आणि ते गावात जाताना सगळं घोड्यावर बसून जायचं. पायाला घुंगरू बांधायचे, नाचतच जायचे असं. मग हे गाव कुठल्या याच्यामध्ये येतं? म्हणजे हे आता भोज दविलीमध्ये येते. भोज दवेली ते कुठे आहे? म्हणजे बदलापूर. म्हणजे हे जे डॅमच्या बाजूला जे गाव आहे ते खाली